नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या जिल्ह्याचे खासदार, दोन्ही आमदार वसई सोपारा, पत्रकार संघाचे अध्यक्ष रोकडे साहेब, इकडे उपस्थित सर्व मान्यवर, दरवर्षीप्रमाणे मला वाटते रोकडे साहेब आपल्याला विनंती केली की 4 संघ आहेत वसई विरार पत्रकार संघाचे, तुम्ही एक व्हा आणि त्याच्यामध्ये आमची काय मदत लागली. इकडे समोर जाकी वगैरे बसलेले आहेत, जाकी बरोबर की नाही, एक झाले तर तुमची ताकद वाढेल. आज खाते मी प्रश्न विचारले की महापालिकेमध्ये आपण पत्रकारसाठी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलेलं आहे. मालिक कोण 4 पैकी तुम्ही एक झाले तर तिकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण आज प्रोव्हाइड करून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं जग बदलत चाललेलं आहे. टेक्नॉलॉजी, जाकीने सांगितलं की नाही आम्ही प्रिंट आणि टेलिव्हिजन, मग यूट्यूबरला आम्ही एंटरटेन करत नाही. क्या क्वेश्चन पूछा मैंने, दादा एक साधा प्रश्न विचारला. इकडे सगळे यंगस्टर्स पाठी बसलेले आहेत. रवीश कुमार हा पत्रकार आहे का नाही आहे, तो बोले युट्यूबरचे पत्रकार नाही, तर त्याच्यातला रवीश कुमार हा पत्रकार आहे का नाही, बोलते नाही ती वेगळी कॅटेगरी आहे, तो पत्रकार आहे. म्हटलं मग तुम्ही अटीशर्ती ठेवा की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अमुक फॉलोवर्स असतील, क्वालिटी कंटेंट क्रिएट करत असतील तरच त्यांच्या तुमच्या असोसिएशनचा भाग बनवा. म्हणजे कोणी 15 फॉलोवर्स आहेत आणि काही न्यूसन्स क्रिएट करत असेल आणि पॅकेजवाला पत्रकार बनलेला असेल, फिल्टर करा. सर्टन पैरामीटर्स अगर आप बनाते हो तो उनको भी दुनिया बदल रहा है, टेक्नॉलॉजी इज नॉट एन ऑप्शन. तर त्यांना तुम्ही डावलून चालणार नाही असं रोकडे साहेब मला वाटते. अटीशर्ती टाका ना तुम्ही, ते स्ट्रिंजंट ठेवा, त्यांना पण सहभागी कसं करता करून घेता येईल आणि त्याच्यामध्ये आमची काही मदत लागली तर आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू एवढं सांगतो. आज इकडे सगळेच प्रवक्ते बोलत असताना बोलले की पत्रकारांची सुरक्षा हा विषय आधी कधीच नव्हता. सगळे प्रवक्ते आज बोलतात की पत्रकारांची सुरक्षाबद्दल काहीतरी निवडून आलेल्या लोकांनी करावं आणि आम्हाला मदत करावी. हे कशाला आजपासून चालू झालं आहे, गेल्या काही वर्षांपासून. मग रवीश कुमारचं जे उदाहरण झालं, NDTV मधून कसं काढलं गेलं, कशाला काढलं गेलं, चॅनल कसं चालू झालं, किती त्रास दिला गेला. 4था स्तंभ, त्याला सुरक्षेची गरज पडायला लागली. आज अशा विकसित भारतमध्ये आपण आज राहतात आहे. हा विचार करायचा मुद्दा आहे. गरज पडली पाहिजे का तुम्हाला सुरक्षाची? सगळे इकडे पत्रकार सिनियर बसलेले आहेत. सर तुमचा सत्कार आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचे तेव्हा ही परिस्थिती होती का सुरक्षेची? पत्रकारांना सुरक्षाची गरज होती का तेव्हा? हा विचार करायचा मुद्दा आहे. यंगस्टर्स इकडे आहेत. टेक्नॉलॉजी, मगाशी बोललो तसं, द पॉवर दॅट गिव्स न्यूसन्स, हरासमेंट, मेंटल स्ट्रेस, ह्याच्यावर किती लोक बोलतात. अनॉनॉमसली कोणीही काही बोलू शकते. जबाबदारीने आपल्या पुढच्या पिढीने जर वागायचं असेल तर पत्रकार तुम्ही सगळ्यांनी ते बॅटन हातात घेऊन आपली पुढच्या पिढीला चांगली माहिती समाजातली कशी पोहोचवता येईल. आज पेपर वाचत असताना किंवा टीव्हीवर न्यूज बघत असताना आपण सांगू शकतो की हे अमुक अमुक माणसांनी प्लांट केलेली आहे का नाही वस्तू. सगळे करतात असं मी बोलत नाही. आता अमरीश मिश्रा सारखे सिनियर पत्रकार, लँग्वेजवर कमांड, 16 भाषा येतात त्यांना, वेगवेगळ्या भाषामध्ये लेख लिहितात. गुलजार सारख्यांची पुस्तक इंग्लिश ट्रान्सलेशन अमरीश मिश्रा सारख्या एका पत्रकारांनी केली. म्हणजे काय कॅलिबर असेल त्यांचं. तसे पण पत्रकार बघितले आणि जे जागी आपले बताया न्यूसन्स यूट्यूबर वाले पत्रकार भी देखे, दोन्ही स्पेक्ट्रम बघितलेलं आहे. आपल्या देशाला जर खरोखर पुढे जायचं असेल, आज मीडियन एज भारताचं 29 इयर्स आहे, 29. हे 15 वर्षासाठी आपल्याला ऍसेट आहे. 29 वय, जगातलं सगळ्यात युवा देश कुठला असेल तर आपला भारत देश आहे. 29 मिलियन एज आहे.
हे चायनाला 25-30 वर्ष आधी होतं, 25-30-40 वर्ष आधी होतं. हे 29 वयोगट जर आपण पुढच्या 15 वर्षामध्ये जर कॅपिटलाइज नाही करू शकले तर हीच आपल्या देशासाठी सगळ्यात मोठी लायबिलिटी असणार आहे. आज ॲसेट आहे. सगळ्यात युवा देश पाठी सगळे बसलेले आहेत. काय तुमचं वय 22, 18, 19, 20 असेल, बरोबर ना? 18, 17, 19 मी बोलले बीएड करतात म्हणजे त्याच्याच आसपास असतील, 20-22 वर्षाचे पण असतील, पण ॲव्हरेज 29 वय आहे. हे जर 15 वर्ष आपण कॅपिटलाइज नाही केलं तर ही सगळ्यात मोठी लायबिलिटी आपल्या देशावर असणार आहे. आज आपण त्या लोकांसमोर कुठले मुद्दे मांडतात, कुठले मुद्दे आपण यांच्यासमोर मांडतात जेव्हा आपण राजकारणामध्ये इलेक्शन परवा झाली, कुठले मुद्दे घेऊन यांच्यासमोर आपण गेलेले बोलत नाही मी. पण ह्या पिढीला आपलं असोसिएशन एक चांगली दिशा देईल. टेक्नॉलॉजी जसं मी मगाशी बोलला, AI, ML, किती लोक AI वर चर्चा करतात. एक आपलं विरारला कॉलेजमध्ये एक कंपनी आणलाय आणि मी मॅडम तुमच्या मुलाला व्हिजिट करायला घेऊन येते कंपनीला. आप जो सब पीछे बैठे विवा कॉलेज में नए बिल्डिंग में कंपनी लाए, कितना पगार रहेगा साल का? जो टॉप मोस्ट पेड जो एम्प्लॉई है विरार का ही है, किती पगार असेल त्याला अंदाजे? 60-70 काय हजार, थोडं वरती, थोडं वरती, थोडं वरती, थोडं वरती, थोडं वरती, थोडं वरती, थोडं वरती. 2.5 करोड रुपये पगार आहे. 2.5 करोड रुपये. टेक्नॉलॉजीची कंपनी आहे ती, टेक कंपनी आहे. 2.5 करोड रुपये. सगळीकडे शूटिंग काढतात आहेत आणि पत्रकारांसमोर बोलतोय मी, उद्या जाऊन तुम्ही व्हेरीफाय करू शकता. 2.5 करोड रुपये पगार आहे. 300-350 लोक टेक्नॉलॉजी म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर तिकडे काम करतात. रुगडे साहेब 2 का 3 जण त्या कंपनीमध्ये AI वर काम करू शकतात. ही परिस्थिती आहे. ज्या कंपनीमध्ये 2.5 करोड पगार आहे ना सॉफ्टवेअर इंजिनियर्स, त्याच्यातले 2 का 3 जण AI वर काम करू शकतात, अशी परिस्थिती. आणि ती अमेरिकन कंपनी आहे. आता जेव्हा आपण बोलतो AI तर फक्त ते ChatGPT लक्षात येते, दुसरं काय पण बोलतंय का? ChatGPT टूल आहे. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला ChatGPT मध्ये प्रॉम्प्ट टाकता आला म्हणजे मी AI शिकून गेलो. साप खोटं आहे. युट्यूबवर तुम्हाला पण ऍड्स येत असतील की AI शिको म्हणजे काय ChatGPT शिका. साप खोटं आहे. ही समज आपल्या लोकांना रुगडेसाहेब तुमच्या माध्यमातून पोचलं पाहिजे. वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. आपल्याला जर जगाच्या पातळीवर भारताला त्या लेवलला जर पोचवायचं असेल, आज तुम्ही मला सांगा जगातली सगळ्यात मोठी कंपनी कुठली आहे? जगातली सगळ्यात मोठी कंपनी कुठली आहे? ऍपल एनव्हिडिया पुढे पाठी होत राहते. त्याचं मार्केट कॅप काय आहे? म्हणजे किती व्हॅल्यूची ती कंपनी आहे? $3.5 ट्रिलियन. भारताची GDP काय? $3.5 ट्रिलियन. म्हणजे अमेरिकेची एक कंपनीचं जेवढं व्हॅल्यू आहे ना तेवढी भारताची GDP आहे. आणि आपल्याला जर अमेरिका, चायना ह्या लोकांबरोबर कम्पीट करायचं असेल तर त्या लेवलचे कंपनीज आपल्या इकडे जन्माला आले पाहिजे आणि तेवढे मोठे झाले पाहिजे, तर आपण सुपर पॉवर बनू. तर 2 जणांचं मार्केट कॅप वाढलं. कोण 2 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण? त्यांचं वाढलं म्हणजे देशाची परिस्थिती सुधारली अशी कंडिशन नाही आहे. पर कॅपिटल इन्कम काय आपलं? वर्षाला 50,000 रुपये. 50,000 रुपये. टॉप 1% काढलं तर किती झालं? टॉप 5% काढलं तर किती झालं? ही परिस्थिती आपली आणि लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर आपलं पुढची पिढी विचार करायला चालू करेल, योग्य तो निर्णय आपली पुढची घ्यायला शिकेल. एवढंच सांगतो. आपण एक चांगला कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं. मॅडम यंगस्टर्सशी मला डिस्कशन करायला आवडते. कधीतरी एक चर्चासत्र ठेवा त्यांच्याबरोबर. आमच्या कॉलेजमध्ये रेग्युलर करतो मी. यांच्याबरोबर डिस्कशन म्हणजे त्यांचे क्वेश्चन आणि माझी उत्तर डिस्कशन.
क्वेश्चन आन्सर पेक्षा डिस्कशन डिसाइड करू कब करणे काय. आय वुड एन्जॉय टॉकिंग टू यू गाईज. साहेब तुमचा सत्कार करणार आहेत. तुम्हाला पण ध्यानात असेल की तुमच्या टायमेचं जे क्वालिटी जर्नलिझम होतं वर्सेस आत्ता 15-20-25% आपल्याकडे क्वालिटी जर्नलिस्ट उरलेले आहेत. बाकी मेजर जर्नलिझम काय लेवलला चालू आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती. रोकडे साहेब तुमच्या अध्यक्षेखाली हे जे 15-20-25% आहेत त्याचा आकडा कसा वाढेल आणि क्वालिटी जर्नलिझमवर कसं आपलं असोसिएशन, आपला तालुका, आपल्या जिल्ह्यामध्ये तरी तुम्ही कसं ते इनिशिएटिव्ह घेऊन करतील आणि त्याच्यामध्ये पण काय मदत लागेल ते नक्कीच आम्ही तुम्हाला सोबत राहू एवढंच सांगतो. खासदार साहेब, दोन्ही आमदार साहेब, आपल्याची पण मदतीची अपेक्षा आहे. हे चारही असोसिएशन एक करण्यासाठी एवढंच सांगतो. मी 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.